मुंबईहून जय भीम सगळ्यांना. मित्रांनो, जसं मी दुबईचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओला इतकं प्रेम, सपोर्ट, शेअर तो व्हिडिओ तुम्ही केला, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो. मित्रांनो, दुबईच्या व्हिडिओनंतर खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केले, त्यांचे प्रश्न मांडले. आता आमचं त्याच्यावरती काम चालू आहे, रिसर्च चालू आहे. जे आम्ही रिसर्च केली आहे दुबईमधून आणि तुमच्या प्रश्नांना त्याला आम्ही मॅच करतो आहे. तसंच मी मुंबईत आलो आणि मुंबईच्या माझ्या मित्रपरिवाराने मला मेसेज केला, की "दादा, आम्ही या पोझिशनवर काम करतो. कोणी आता फॉरेन जायची प्रॅक्टिस करतंय, कोणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतंय." तर त्या लोकांना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आणि ते कसं ह्या प्रोजेक्टला कॉन्ट्रिब्यूट करू शकतात, या व्हिजनला जॉइन होऊ शकतात. तर आज माझ्यासोबत तो मुंबईचा मित्रपरिवार आहे. मला फार आनंद होतोय, की आपल्यासोबत आज एक अशी व्यक्ती आहे, की जी व्यक्ती बाबासाहेबांच्या तत्वांवर शिक्षणही घेते. बाबासाहेबांच्या व्हिजनवर शिक्षणाच्या माध्यमातून ते राजकारणात पण आहे आणि ते फॉरेन एज्युकेशन प्लस फॉरेन जॉब्स पण ते करतायत आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना शेअर करायचा आहे आणि अजून काही आहेत लोक ज्यांना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे मित्रांनो. सर्वांना मुंबईहून जय भीम. मी राहुल पण्णागे. सध्या MSW होऊन धवल मेहता फाउंडेशन या ठिकाणी CSR मध्ये प्रोजेक्ट ऑफिसर या पदावर रुजू आहे. नुकतीच इंस्टाग्राम आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला प्रेमभाईंचा जो व्हिडिओ भेटला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेमभाईंनी जी मुवमेंट आपल्या युवकांसाठी पे बॅक टू द सोसायटी या तत्वावर चालू केलेले आहे. प्रथमतः मी प्रेमभाईंचं खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि या मुवमेंटमध्ये सक्रिय पार्टिसिपेट होण्याचं आपल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो. मुंबईहून जय भीम, जय संविधान, जय भारत. मी मल्लिकार्जुन धोंडीबा वाघमारे, मुक्काम पोस्ट केरूर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. या ग्रामीण भागातला मी विद्यार्थी आहे. माझं MBAचं शिक्षण मी पूर्ण करून 2025 मध्ये आफ्रिकेतील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सध्या मी हेड हेड डिपार्टमेंटमध्ये, जो की फिनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट आहे, तिथे मी मॅनेजर या पदावरती आता कार्यरत आहे. तर मी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे यासाठी आलोय, की प्रेमबाईच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे, जे की विद्यार्थी ग्रामीण भागातले, तळागाळातले, भारतातले विद्यार्थी आहेत. पण त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता असून सुद्धा त्यांना बाहेर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीये. पण तो प्लॅटफॉर्म आता तुमच्यासाठी प्रेम बिराडे या आपल्या भावाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे आणतोय. आणि आफ्रिकेमध्ये भविष्यामध्ये जे MBA केलेले स्टुडंट असतील, त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये तिथे करिअर करायचं असेल, तर ते करिअर करण्यासाठी त्यांना जो प्लॅटफॉर्म लागतो, त्यांना जे गाईडन्स लागतं आफ्रिकेमध्ये येण्यासाठी, ते पूर्णपणे मी प्रेमभाईच्या माध्यमातून तुम्हाला गाईडन्स करून तुम्हाला आफ्रिकेमध्ये जॉब कसा मिळवता येतो, ह्यासाठी मी पूर्णपणे तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेब म्हणून गेले आपल्याला, की बाबा सुशिक्षित वर्गांनी आता राजकारणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याचाच एक पार्ट म्हणून मी माझं एज्युकेशन घेत घेत सध्या माझ्या ग्रामपंचायतमध्ये मी स्वतः आता एका पदसिद्ध तिथला उपसरपंच आहे. जर आपल्या समाजाची खरी प्रगती करायची असेल, तर स्वतः अगोदर तुम्ही शिक्षण घ्या आणि तुम्ही शिक्षण घेतल्याच्या नंतर राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्षम झाला पाहिजे. आणि यानंतर लगेचच मी दुबईमध्ये जाणार आहे. आता दुबईमध्ये आणि आफ्रिकेमध्ये जॉबसाठी तुम्हाला संधी काय काय भेटतील, हे आम्ही याच्यावरती आता सध्या प्रेमभाईसोबत रिसर्च चालू आहे. फक्त आणि फक्त आमचा उद्देश एकच आहे, की आपल्या समाजातल्या लोकांची प्रगती झाली पाहिजे, विद्यार्थ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि पे बॅक टू सोसायटी ह्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात करत आहोत. जय भीम मित्रांनो, माझे नाव दीक्षा गोरखेडे आणि मी KM रुग्णालयात, जो की मुंबईला खूप मोठा हॉस्पिटल आहे, तिथे मास्टर्स इन ऑक्युपेशनल थेरपी हा कोर्स करते आहे. जर तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपी या कोर्सबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, याचा ॲडमिशन प्रोसेस काय आहे, ॲडमिशन प्रोसेस नंतर मास्टर्स कुठल्या कोर्समध्ये करायचं, कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकता आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर मला या सर्व गोष्टीबद्दल माहिती शेअर करायला नक्कीच आवडेल. प्रेमदादा यांच्या पे बॅक टू सोसायटी या प्लॅटफॉर्म स्पेशली मुलींसाठी हा कोर्सबद्दल माहिती मला सांगावीशी वाटेल, कारण की मुलींना या मेडिकल फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि पण मुलींना कोर्सेसबद्दल माहिती नसते. तर ॲडमिशन प्रोसेस, स्कॉलरशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज या सगळ्या गोष्टीबद्दल मला स्पेशली मुलींसाठी माहिती सांगायला खूप आवडेल. सर्वांना मुंबईवरून जय भीम. मी आकाश चिम. मी मुंबईसारख्या शहरामध्ये सरस्वती एज्युकेशन सोसायटी या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग माझी कंप्लीट करतोय. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझा डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई या नावाजलेल्या कॉलेजमधून झालेला आहे आणि मला आवडेल की इंजिनिअरिंग ब्रांच फील्डमध्ये
कोणाला जर इंटरेस्टेड माहिती हवी असेल, ॲडमिशन कशी घ्यायची, काय प्रोसेस काय असेल, स्कॉलरशिप कशी घ्यायची, तर ही माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू प्रेमदादा यांच्या माध्यमातून.